सर्वांना शालोम ख्रिस्तामध्ये सलाम. देवाची स्तुती असो. नीतिसूत्र याचा अध्याय 3 वचन 5 आणि 6 या ठिकाणी फार सुंदर वचन आम्हाला या ठिकाणी परमेश्वर सांगत आहे. तू आपल्या अगदी मनापासून परमेश्वरावर भाव ठेव, आपल्याच बुद्धीवर अवलंबून राहू नको. आपल्या सर्व मार्गात त्याचा आदर कर, म्हणजे तो तुझा मार्गदर्शक होईल. पुढचं वचन देखील सुंदर आहे. तू आपल्या दृष्टीने स्वतः शहाणा समजू नको, परमेश्वराचे भय धर आणि दुष्कर्मापासून दूर राहा. देवाच्या प्रिय लोकांनो, आमच्या सर्व मार्गामध्ये आम्ही परमेश्वराचा आदर करावा. परमेश्वराची योजना जर आम्हाला पूर्ण करायची असेल आणि परमेश्वराच्या इच्छेप्रमाणे आम्हाला जर एक चांगलं जीवन जगायचं असेल, एक पवित्र जीवन जगायचं असेल, तर देवामध्ये परमेश्वरामध्ये परमेश्वर आम्हाला मागतो की सांगतो की आम्ही जे आहे आमच्या अगदी सर्व मनापासून त्याच्यावर भाव ठेवला पाहिजे. आमच्या बुद्धीवर आम्ही अवलंबून राहू नये. बऱ्याच वेळा आम्ही आमच्या विचार आणि बुद्धीवर अवलंबून राहतो आणि ते निर्णय जे आहेत जीवनामध्ये, ते प्रसंग जे आहेत, जे आम्ही आमच्या बुद्धीला अनुसरून जे आहे त्याचा सामना करतो, त्या ठिकाणी आम्ही अपयशी ठरतो. परंतु देवाच्या लोकांनो, ज्या वेळेस आम्ही देवाच्या इच्छेला, देवाच्या वचनाला, देवाला स्थान देतो, त्यावेळेस मात्र तो आमचा मार्गदर्शक होतो. म्हणून म्हटलेलं आहे की तो आपल्याच बुद्धीवरती अवलंबून राहू नको, तर आपल्या सर्व मार्गामध्ये त्याचा आदर कर. आदर करणं काय आहे? आदर करणं म्हणजे फक्त हात जोडणं किंवा त्याच्यासमोर झुकणं एवढाच आदर नाही. आदर हा अंतःकरणातून जो आहे तो होणारा आदर आहे की देवा तू सांग मी काय करू, तेव्हा तू सांग तुझी इच्छा काय आहे, तू मला यामधून मार्ग दाखव. हे आहे देवाचा आदर करणं. आणि यामध्ये देव आहे आमच्या जीवनामध्ये नक्कीच त्याची इच्छा पूर्ण करतो आणि आम्हाला मार्ग दाखवून प्रत्येक परिस्थितीवरती आम्हाला विजय देतो. देवाच्या लोकांना सर्व मार्गात त्याचा आदर करा. आम्ही कुठल्याही मार्गाने जे आहे भटकणार नाही, तर प्रत्येक गोष्टीला आम्ही त्याच्यावरती अवलंबून राहू. परमेश्वर तुम्हाला या वचनाद्वारे आशीर्वादित करू.